नाच काम केलंय, रस्त्याची कामं केलंय, हॉलचं काम केलंय, डांबरी रस्ता ह्यो आज गोतेवाडी ते पाल बुद्रुक पाल खुर्द कडवं केला, नागदेवाडी सगळी कामं त्यांनी केली. वारं जास्त वाटतंय आंबेडकर साहेबांच्यामुळे ते ह्यांचंच सुभाष पाटील किंवा आबा म्हणून आंबेडकर साहेब सांगतील तिकडेच आमचं मतदान असणार. त्यांचीच माणसं म्हणजे त्यांच्यासाठी आमचं मतदान होणार ना. ते आता हे जे उमेदवार होणार नौके जरी असले तर फक्त आंबेडकर साहेबांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर ते हमखास हे जे लोक जे उभा राहिले आहेत हे निवडून येते. साधारण राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाल बुद्रुक पाल खुर्द नागदेववाडी आणि या मोहितेवाडी अशा या दुर्गम भागातील वाड्यांमधून आपण फिरतोय. या ठिकाणी मोजकं मतदान आहे पण ते निर्णायक ठरणार आहे. आणि साधारण या गावात बघितलं जर पाल बुद्रुकमध्ये आपण आहोत. आता पाल बुद्रुकचं मतदान बघितलं साधारण 200च्या दरम्यान या ठिकाणी मतदान आहे. इथल्या ग्रामस्थांशी आपण बोलतो, इथं काय कामं झाल्यात, इथं अजून काय समस्या आहेत का किंवा आणखीन यांची काय आवश्यकता आहे, सगळ्याच गोष्टींवर आपण यांच्याशी देखील बोलतोय. काका, आता सुरुवात जर आपल्याशी बोलण्याची करायची असेल तर ह्या भागात काम कसं केलं आणि कुणी केले? आंबेडकर साहेबांनी केलं. काय काय कामं केलं सांगू शकाल? धरणाचं काम केलंय, रस्त्याची कामं केलंय, हॉलचं काम केलंय, डांबरी रस्ता ह्यो आज गोतेवाडी ते पाल बुद्रुक पाल खुर्द कडवं केला, नागदेवाडी सगळी कामं त्यांनी केली. म्हणजे एकंदरीत ह्या गावात अजून काय काम करायला असणार? अजून का नाही, भरपूर कामं आहे अजून. आता मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. आता त्यांची माणसं जी म्हणून उभारल्यात, अशोकराव पाटील असतील जिल्हा परिषदला आणि सुभाष पाटील यांच्या ज्या मिसेस आहेत सारिका पाटील ह्या आहेत पंचायत समितीसाठी, त्यांना कसं मतदान देता येईल किंवा कुठल्या मुद्द्यावर त्यांना मत द्यायला असं वाटतं तुम्हाला? आता हे आंबेडकर साहेबांच्या ह्याच्यावरूनच त्याच्याने मतदान द्यायचं आहे. आंबेडकर जे कामं जे केले आहेत त्यांच्या ह्याच्यावरूनच आता पुढं जे काय त्यांचे उमेदवार असतील त्यासनी तेच मतदान त्यासनी करायचं आहे. साधारण जर बघितलं तर इकडं कसं म्हणजे कुणाचं वारं जास्त वाटते आपल्याला? आता वारं जास्त वाटतंय आंबेडकर साहेबांच्यामुळे ते ह्यांचंच सुभाष पाटील किंवा आबा त्यांचं जास्त हे वाटतंय. केलेली जी कामं आहेत आंबेडकर साहेबांनी त्याचा परिणाम म्हणून त्यांचा फायदा होईल त्या उमेदवारांना? होणार की कसं होईल काय? कसा म्हणजे मतदान करणार की कामं केल्यामुळे मतदान करणार. मग आता काय म्हणतात की किंवा आंबेडकरांनी कामं केली ह्यासनी कामं तर द्यायची असं कोण म्हणतंय काय? आंबेडकरचीच माणसं नाही. म्हणजे तो मुद्दा येणार नाही पुढं? नाही. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? आम्हाला हेच की आमचं कसं आहे आंबेडकर साहेबांच्यामुळे आता आमचं एक धरणाचं काम चालू आहे किंवा आता ते जरा बंद तात्पुरतं बंद ठेवलं आहे. मग त्याच्यामुळे त्या कामासाठी आमचं कसं सगळ्यांचं सर्वांचं काय मत आहे आंबेडकर साहेबांनीच पाठिंबा द्यायचा. म्हणजे ते पूर्ण व्हायसाठी, बरोबर, ते काम पूर्ण व्हायसाठी आंबेडकर साहेबांनीच मदत करायची. म्हणजे असा मतदान करायचं जेणेकरून तो प्रलंबित जो प्रकल्प आहे तो मार्गी लागायचा असं म्हणजे ह्या ग्रामस्थांचं साधारण म्हणणं आहे. बरोबर. ह्या प्रकल्पामुळे काय फायदा होईल आपल्या गावाला असं वाटतं? ह्या प्रकल्पामुळे भरपूर आमचे 300-400 एकर जमीन आपल्या ह्याच्या खाली येणार, ओलिताखाली येणार. त्यासाठी आमच्या गावचा आमदार साहेबांच्यापर्यंत प्रयत्न आहे. आमदार साहेबांचं पाहिलं तर आमदार साहेबांनी पाणीदार आमदार म्हटलं जाते, बरोबर. मग हे सुद्धा जे प्रकल्प तुमचा प्रलंबित आहे तो देखील त्यामध्येच येतो, बरोबर. मग ह्याचा म्हणजे ह्या धरणाचा परिणाम इथल्या लोकांच्या सगळ्याच होणार की सगळ्याच होणार. पाल खुर्द पाल बुद्रुक चव्हाण लावणार सगळ्याच होणार. मग एकंदरीत आहे वातावरण? आहे वातावरण 100%. असंच आपण या पाल बुद्रुक पाल खुर्द गोतेवाडी मोहितेवाडी या अशा वाड्यांमधून फिरणार आहोत, इथली मतं जाणून घेणार आहोत. साधारण या ठिकाणी काय परिस्थिती आहे, या ठिकाणी काय कामं झाल्यात आणि याचा परिणाम कुठेतरी मतांमध्ये होतोय असं वाटताना दिसते. काका, ह्या पाल बुद्रुकमध्ये काय कामं केल्यात आंबेडकर साहेबांनी, कसं सांगता येईल तुम्हाला? आंबेडकर साहेबांनी रस्ता नव्हता ते रस्ता केला आहे. परत आम्हाला हे होते सांस्कृतिक हॉल एक बांधून दिला आहे. आम्हाला यायला वाट नव्हती, ती वाट झाली. तलाव्याचं काम चालू आहे. म्हणजे एकंदरीत गावाच्या फायद्याची कामं केल्यात. मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कसा निर्णय असणार गाववाल्यांचा, कुणाला पाठिंबा राहील? गाववाल्याचा पाठिंबा काय शिवसेनेलाच राहणार. बरोबर, म्हणजे त्या आंबेडकरांच्या कामामुळं आंबेडकरांनाच राहणार. मग आता हे अशोक पाटील आहेत जिल्हा परिषदला आणि सारिका वहिनी आहेत, कसं राहील म्हणजे त्यांना प्रतिसाद ह्या भागात किंवा काय मिळणार की? प्रतिसाद मिळणार. कारण तसं जर बघितलं तर जे अशोकराव आहेत ते नौके उमेदवार आहेत, बरोबर. मग त्याचा कुठंतरी काय त्याचा फायदा होईल का? आंबेडकर साहेबांच्याकडे फायदा होणार. म्हणजे नौके जरी असले तरी काय तो विषय येत नाही.
आंबेडकर साहेबांच्याकडे फायदा होणार. आणि सुभाष पाटलांच्या विषयी काय ते चांगलं आहे की त्यांची आम्हाला समजलं की ती ह्या भागात कायम टचमध्ये आहेत आहेत की येतात. आणि एकंदरीत कुठंतरी याचा फायदा त्यांना होईल असं होईल फायदा होईल. तुम्ही आंबेडकर प्रेमी आहात असं समजलं, मग आता आंबेडकरांविषयी थोडंसं काय सांगाल? आंबेडकर साहेबांनी पाल खुर्द ते कोते हे जवळजवळ 6 किलोमीटरचा रस्ता त्यांनी चांगला पंतप्रधान सडक योजनेतून चांगल्या पद्धतीनं काम केलं. आम्हाला या जायला रस्ता म्हणजे वाट नव्हती, तो मार्ग त्यांनी केला. तसेच गावातील जे काय गल्लीतले रस्ते असतील ते रस्तेसुद्धा त्यांनी चांगले सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करून दिलेले आहेत. तसंच उदाहरणार्थ आता तलावाचं सुद्धा काम आहे, ते सुद्धा काम चालू अजून झाले निम्म्या अर्ध्यात आहे. त्याने ते प्रयत्न परत केलेला आहे. त्याला अनुसरून आम्ही आमचे पाल असेल गावातले लोक ती सगळे आमदार आंबेडकर साहेबांच्या जे उमेदवार जे उभा आहेत त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. काय वाटते त्याच मुद्द्यावरती मतदान होईल इथं? हो होईल कारण का त्यांचं काम चांगलं असल्यामुळे चांगलं होईल, काय अडचण नाही. त्याने असाच पुढं बी त्यांचे जे कोण असेल उमेदवार असतील काय असेल तसंच त्याने वारसा पुढं चालवावा. हेच मावशी काय म्हणतात, खरं आहे आंबेडकरांची बघूनच आहे मतदान देणार? हां होय कारण का? त्यांनी काम चांगलं केलंय हां, म्हणताना देणार आम्ही. हो मग असं होणार काय? होणार की. आणि काय वाटतं तुम्हाला, म्हणजे ह्या फायदा खरोखर होईल ह्या भागात? होईल कारण का आंबेडकर साहेबांना बघून फक्त फायदा तरी होईल हां. 100%. कारण तसं बघितलं तर ते उमेदवार नौके आहेत असं. होय नौके जरी असले तरी आता हे जे उमेदवार होणार नौके जरी असले तर फक्त आंबेडकर साहेबांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर ते हमखास ही जी लोक जे उभा राहिले आहेत हे निवडून येतील असा माझा तरी विश्वास आहे. आता आपण या जो राष्ट्रीय पंचायत समितीचा मतदारसंघ आहे, जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्याच्या पूर्वेकडील म्हणजे शेवटच्या गावामध्ये पाल खुर्दमध्ये आलो. या ठिकाणी जवळपास 200 ते 220च्या दरम्यान मतदान आहे आणि हीच गावं या जे उमेदवार आहेत त्यांच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका ठरवणार आहेत. काका मला एक सांगा, ह्या गावात आता विकास कामं कोणी केली ह्याच्यावरूनच आपण सुरुवात करूया. आंबेडकर साहेबांची कामं आहेत सगळी. बरं, काय आंबेडकर साहेब म्हणजे 15 वर्षापासून आमच्या गावात रस्ता देवळाचं जवळ 14-15 लाख रुपये लावले. आता देवळाजवळ 90 ते 1 लाख रुपयाचं संडास हे बाथरूमचे आले. काय आंबेडकर साहेबांच्यामुळे आमच्या गावाला विकास झाला आहे. त्यामुळे आम्ही आंबेडकर साहेबांच्या पाठीमागेच ठाम राहणार आहे. मग आता आंबेडकर साहेबांची माणसं आहेत निवडणुकीत, हां कसं त्यांच्याकडे प्रतिसाद आहे त्यांना? मग त्यांनाच आमचं मतदान मिळणार. आंबेडकर साहेब सांगतील तिकडेच आमचं मतदान असणार. त्यांचीच माणसं म्हणजे त्यांच्यासाठी आमचं मतदान होणार ना. खरं ते आता माणसं नवीन आहेत, त्यासनी तुमचा मतदारसंघ बी माहीत नाही. आता असं होणार नाही. नाही होणार की. आमचं चिन्हच आमचं आहे ना, शिवसेना. रक्तात शिवसेना आहे. हा त्यामुळे काय अडचण येणार नाही. मला काय म्हणाले, ती उमेदवार जी तिने दिल्यात ती नवीन आहेत असं समजा, मग काम करतील, काम करणार की. करायची माणसाला जवळपास 15 वर्ष आता एकटा आमचं मतदान साहेबांनीच आहे. त्याच्याबद्दल काय विषय नाही. मग आता त्यांच्या मनाने मतदान होणार काय? होणार 100% होणार. तुम्ही जरा सांगा आता कसा विषय असेल, म्हणजे मतदान कसं होईल ह्या भागात, किती पर्सेंटेज काय असं? 80% मतदान आमचं आंबेडकर साहेबांशी म्हणजे आपलं शिवसेना धनुष्यबाण. इकडे म्हणजे युवक म्हणून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे काय, आंबेडकर साहेबांनी गावाला पाण्याचा प्रॉब्लेम होता, तो सुद्धा सोडवला. नंतर कोत्यापासून आमच्या गावाला वाहनं येण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता, तो सुद्धा आंबेडकर साहेबांनी दिल्यामुळं जास्त करून युवा पिढी आहे ती पण आंबेडकर साहेबच म्हणतात. त्यामुळे धनुष्यबाणला मतदान पडणार. धनुष्यबाणला म्हणजे समजा ती नौका उमेदवार असा एक कुठेतरी विषय ते कानावर काय आला. आता समजल्यानंतर घरात एकमेका सांगतातच ना युवक, त्यामुळे ते धनुष्यबाणलाच मतदान टाकणार. म्हणजे फक्त आंबेडकरांची माणसं म्हणूनच. हो आंबेडकर साहेब पुढे असल्यामुळे कसं आपला विकास होणार ना गावचा. आणि ते शेवट बाउंड्रीला लागले, राधानगरी शेवट बाउंड्री आहे आमची, बरोबर. इथून पुढे करवीर लागते. त्यामुळे काय आम्हाला आंबेडकर साहेब सांगतील तेच करायला लागणार. पुढला आम्हाला निधी आंबेडकर साहेब देणार, त्यामुळं असा विषय करायला लागते. काय आता वरच्या सत्तेचा काय उपयोग होईल म्हणता तुम्ही, जिल्हा परिषद असू दे, पंचायत वरती आता कसं झालंय, वरती सत्ता आपली असल्यामुळं भाजप शिवसेना, त्यामुळे बऱ्यापैकी आता खालनं पण जे आहे त्यानं शिवसेनेलाच मतदान द्यावं असं मला वाटतंय. काय आणि ते जे आणि महत्त्वाचं म्हणजे काय, जे आंबेडकर साहेब आहेत, रस्ते नव्हते ते प्रत्येक ठिकाणी गेला तरी रस्ते बऱ्यापैकी केल्यात, सगळ्या सुविधा दिल्यात, पाणी वगैरे म्हणा, पाण्याची समस्या असेल ते सगळे म्हणजे पूर्ण केल्यात. त्यामुळं बऱ्यापैकी त्यामुळं कसं आहे, आंबेडकर साहेब हे 100% आणि त्यात आबा बिबा म्हणजे आबा असतील हे यांचं म्हणजे वैयक्तिक आम्ही भेटून आलोय, त्याचा काही विषय नाही सोडा. मग एकंदरीत पाठिंबा तरी आहे त्यांना 100%.
ठीक आहे, एकंदरीत आपण इथल्या लोकांशी बोलतोय, संवाद साधतोय आणि त्यांच्याकडून एक जाणवतंय की जरी उमेदवार नवखे असले तरी देखील आबिटकरांची माणसं म्हणूनच आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि धनुष्यबाण या चिन्हावरच आम्ही मतदान करणार आहोत, जेणेकरून त्यांना निवडून दिल्यानंतरच आमची आणखीन कामं होतील, असा एक यांचा अंदाज आहे आणि हाच अंदाज या इथल्या उमेदवारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.